गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमकपणे भूमिका घेतली होती, आघाडी उघडली होती। अवघ्या महाराष्ट्राने ते पाहिलेलं। आकाचा आका म्हणत आणि आरोपांची राळ उठवत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना जेरी सांडण्याचा प्रयत्न केला। पण या दोघांच्याही संघर्षामध्ये एक आता नवा ट्विस्ट आलाय, तो म्हणजे मुंडेंवर तुटून पडणारे सुरेश धस यांनी चक्क धनंजय मुंडेंची भेट घेतली। एबीपी माझाने बातमी दाखवल्यावर सुरेश धस यांनी या भेटीची कबुली देखील दिली। धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे। त्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं। दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलो। त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला। तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार। फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? काहीही चर्चा झाली नाही, फक्त तब्येतीची विचारपूस केली, माझा मी निघून आलो। पण अण्णा 4.5 तास फक्त तब्येत। अहो 4.5 तास कोण म्हणलं? बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचार, मला विचारू नका। माझे आणि त्यांच्या निवासस्थानी भेटलो, दवाखान्यात आदल्या रात्री नेलतं। परवाची गोष्ट आहे मला वाटतं। मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हीच पाहून घ्या। पुढच्या 1-2 दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कळेल। दरम्यान धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन भेटल्याचं सुरेश धस यांनी मान्य केलं। तर धनंजय मुंडे आणि सुरेश धस फक्त रुग्णालयातच नव्हे तर बावनकुळे यांच्या घरी देखील भेटले। स्वतः बावनकुळेंनी ही माहिती दिली आहे, बघूया। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट मुंबईमध्ये झाली आणि ती बावनकुळेंनी घडून आणली अशा प्रकारचा अंजली दमानिया म्हणतात। नाही, बरोबर आहे ना। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। ते दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर। त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। तुम्ही भेट घालून दिली आहे, खरं नाही? भेटलेच ना माझ्याकडे, मी अध्यक्ष आहे पक्षाचा, आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडेचं ते तारीख आवश्यक नाही आहे। पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं, आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापासून धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे। त्यामुळं धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट आहे की पारिवारिक भेट झाली आहे। आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो, आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही आहे। आणि याबद्दल अधिक जाणून घेऊया कृष्णा केंडे यांच्याकडनं। कृष्णा, या घडामोडी जर आपण बघितल्या तर एकीकडे दोघंही हे मान्य करतायत की भेट झालेली आहे, मात्र सुरेश धस म्हणतायत की ऑपरेशन नंतर भेटलो होतो, फक्त प्रकृतीची विचारपूस झाली, तर बावनकुळे म्हणतायत 4-4.5 तास एकत्र होतो। या दोन्ही वक्तव्यांचा अर्थ नेमका काय काढायचा? आता सत्ताधाऱ्यांकडनं या सगळ्या संदर्भात कुठेतरी पावलं टाकण्यात येत आहेत का? कारण एकूण आता सरकारची अडचण होत होती अशीही चर्चा होती। यामधून एक स्पष्ट होत आहे की किंवा असा अर्थ काढू शकतो आपण की एक भेट नाही तर 2 वेळा सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे भेटले आहेत का? कारण बावनकुळे यांनी स्वतः सांगितलंय की मी भेट घालून दिली आहे। 4.5 तास या ठिकाणी दोघंही सोबत होते। दुसरीकडे धस म्हणतायत की मी एकदाच भेटलो आणि मी त्यांच्या घरी जाऊन विचारपूस करण्यासाठी भेटलो। आता धसांसाठी दुसरी भेट ही प्रतिकार करण्यासाठी खूप सोपी होती, कारण त्यांनी असं म्हटलं की ते रुग्णालयात होते, रात्री त्यांना रुग्णालयात नेलेलं होतं आणि त्यामुळे ती त्यांची भेट झाली। मात्र बावनकुळे यांनी धसांची मोठी अडचण या ठिकाणी केलेली आहे आणि 4.5 तास या ठिकाणी आम्ही भेटलेलो आहोत। ही भेट मान्य करणं धसांसाठी मोठी अडचण यासाठी आहे की जर 4.5 तास भेटलो तर विचारपूस काय केली किंवा कशाबद्दल बोललेत, किंवा आता जर या ठिकाणी बावनकुळे च्या सोबत भेट झाली असेल तर बीडच्या सगळ्या प्रकरणाबद्दल निश्चित चर्चा झाली असणार, कारण की 4.5 तास ज्यावेळेस भेटतात
त्यावेळेस निश्चित अशा प्रकारची चर्चा झाली असल्याशिवाय राहणार नाही. मात्र दुसरीकडे धस म्हणतात की मी 5-10 मिनिटं भेटलो, त्यांच्या घरी भेटलो, भरणे मामा यांच्या सोबत या ठिकाणी मी भेटलो, अशा प्रकारचं देखील त्यांनी म्हटलंय की त्यांना रात्री नेलेलं होतं आणि त्यानंतर आमची भेट झाली असं देखील त्यांनी म्हटलंय. मात्र खरा प्रश्न आता हा निर्माण होतो की धस या ठिकाणी सांगतायत की या सगळ्या प्रकरणानंतर मी माझा लढा पुढे या ठिकाणी चालू ठेवणार आहे आणि तो पुढे चालू ठेवणं आता त्यांच्यासाठी क्रमप्राप्त या ठिकाणी झालंय. कारण की त्यांनी जो लढा लढलेला होता त्याला कुठे ब्रेक लागलाय का? कारण की गेल्या काही दिवसांपासून तितक्या प्रकर्षाने म्हणजे त्यांनी पूर्वीपासून कधीच या ठिकाणी राजीनामा मागितला नाही. मात्र ते पूर्वी जे सांगत होते की हे मागतायत ते मागतायत, मात्र गेल्या काही दिवसात ते तेवढ्या तीव्रतेनं राजीनाम्याबद्दल बोलण्यासाठी या ठिकाणी टाळत होते. त्यामुळे आता त्यांना या सगळ्या प्रकरणानंतर हा लढा पुढे चालू ठेवायचा असेल तर त्यांना सिद्ध करावं लागेल किंवा त्यांना सांगावं लागेल की आमची भेट ही फक्त रुग्णालयात झालेली होती आणि ती अनौपचारिक किंवा या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती, अशा प्रकारचं आपल्याला या दोन्हीच्या भेटीतून म्हणता येईल. मात्र अजून एक प्रश्न अनुत्तरित आहे, तो असा की त्यांची भेट एकदा झाली की दोनदा झाली? कारण बावनकुळे म्हणतायत की 4.5 तास भेटलो, सुरेश धस म्हणतायत की रुग्णालयात भेटलो. त्यामुळे हे अजून या ठिकाणी स्पष्ट होताना दिसत नाही. मात्र या सगळ्या भेटीचा हा अशा अर्थ आपल्याला काढता येणं शक्य आहे. अश्विन. खरंय कृष्णा, आणि जसं आपण सातत्याने म्हणतोय की जसं आता सुरेश धस देखील बोलले लढा सुरूच राहील, मात्र त्यांचं गेल्या काही दिवसातलं सातत्याने एक वाक्य आहे ते म्हणजे मी राजीनामा मागत नाहीये, तर धनंजय मुंडेंच्याच पक्षातले नेते राजीनामा मागतात. त्यामुळे हा पण कुठेतरी आता येणाऱ्या काळामध्ये त्यांचा स्टँड बघावा लागेल आपल्याला की सुरेश धस नेमकी कशी भूमिका घेतात या अनुषंगाने देखील. कृष्णा. निश्चित आहे, कारण की सुरेश धस यांचा आपण लढा बघितला तर त्यांनी परळीच्या जो नगरपालिका आहे त्याचा मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला होता. परळीची महानगरपालिका ही धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे. शिवाय अप्रत्यक्षरित्या आकाचे आका हे जे त्यांचं म्हणणं होतं ते सातत्यानं अप्रत्यक्षरित्या का होत नाही, परंतु त्यांचा रोख हा धनंजय मुंडेंकडेच या ठिकाणी होता. त्यामुळे आता ते पुढे या सगळ्या प्रकरणामध्ये लढा काय चालू ठेवतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे विचारपूस तब्येतीची करायला गेलेले होते त्यावेळेस त्या दोघांमध्ये नेमकं काय चर्चा झाली. आता साहजिकच एवढ्या टोकांचा एकमेकांना विरोध केल्यानंतर धसांकडून नसलं तरी धनंजय मुंडे यांनी तरी या विषयावरती त्यांच्याशी निश्चित बातचीत केली असणार. मात्र भेट झाली हे मान्य करतात, मात्र भेटीमध्ये अशा प्रकारची कुठलीही चर्चा झाली नाही असं ते जरी म्हणत असले तरी निश्चित या सगळ्या वातावरणात ह्या विषयावरती चर्चा झाली असण्याची शक्यता निश्चित नाकारता येत नाही. त्यामुळे ती चर्चा नेमकी काय झाली आणि खरोखरच त्याबाबत चर्चा झाली की नाही हे मात्र येत्या काळामध्ये धसांची जी कृती असेल त्यावरनं निश्चित स्पष्ट. थोडंसं थांबवतो. धनंजय देशमुख आता आपल्या सोबत आहेत. धनंजय देशमुख जी, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याचं सुरेश धसांनी स्वीकारलंय, भाजपनेही ते मान्य केलेलं आहे. हा, तर यावर काय चर्चा झाली, अण्णांनी काय बोलणं केलंय किंवा ते स्वतः त्याची प्रतिक्रिया देतील त्याच्यावर मला माहित नसल्यामुळे मी काहीच बोलू शकणार नाही त्याच्यावर. धनंजय देशमुखजी, आता सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा सुरेश धस असं म्हणाले की आम्ही फक्त ऑपरेशन नंतर मी त्यांची प्रकृतीची विचारपूस करायला गेलो होतो, मात्र हा लढा माझा सुरूच राहील, त्या भूमिकेत मी बदल करणार नाही असं सुरेश धस यांनी आता माध्यमांना सांगितलं. हो, ती भूमिकाच अशी आहे की न्याय मागत आहेत सर्वजण आणि न्यायाच्या भूमिकेमध्ये सर्वजण आहेत. परत अतिशय चुकीच्या पद्धतीने जे माझ्या भावाची हत्या केली त्याचं समर्थन करणं म्हणजे त्यांना मदत करणं आहे. अण्णांची भूमिका ती कायम राहणार आहे आणि अण्णा त्याच्यासाठी पुरावे देत आहेत, लढत आहेत आणि सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पण धनंजय देशमुखजी, या भेटीनंतर त्यांचा हाच पवित्रा, ही भूमिका त्यांची कायम राहील असं आपल्याला वाटतं? कारण भाजपचे बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळेचे ते असं म्हणतात की त्यांच्यात मतभेद आहेत, मनभेद नाही आहेत आणि आम्ही 4.5 तास एकत्र होतो, आम्हीही चर्चा केली. हा, मग ते व्यक्त झालेले आहेत साहेब आणि अण्णांची भूमिका हीच राहणार आहे आणि अण्णा न्यायासाठी आहेत आणि ते न्याय मिळेपर्यंत, आरोपींना फाशी देईपर्यंत याच भूमिकेत असणार आहे. धनंजय देशमुखजी, कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी जे ही पूर्ण घटना कव्हर करतायत गेल्या काही दिवसांपासून, ते आपल्याला प्रश्न विचारतील. कृष्णा. हा,
दोन वेळा भेट झाल्याचं या ठिकाणी समोर येतंय देशमुखजी. एक तर बावनकुळे यांनी म्हटलंय की आम्ही भेटलो, दोघंही सोबत होते, 4.5 तास आमची भेट झाली. आणि दुसरं धस असं म्हणतायत की आम्ही रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी गेलो. या सगळ्या दरम्यान आपलं धस यांच्याशी कधी बोलणं झालेलं आहे का? आणि त्यांनी आपल्याला या संदर्भात कधी बोललेलं आहेत का की तुम्ही काळजी करू नका, मी भेटून आलो आहे, परंतु तुमच्यासोबत मी आहे, असं काही बोलणं झालंय का आपलं? नाही झालेलं बोलणं, त्या संदर्भात अजून काही नाही बोलणं झालेलं अण्णाचं आणि माझं. तुम्हाला काय सांगायचं आहे का धसांना? या सगळ्या भेटीतून तुम्हाला काय बोलायचं आहे का त्यांना? नाही, म्हणजे अण्णा ज्यावेळेस व्यक्त होतील, अण्णा ज्यावेळेस प्रतिक्रिया देतील आणि ज्यावेळेस कधी भेट होईल त्या या संदर्भात मी त्याची चर्चा करू शकतो. नक्कीच. तेव्हा तुम्हाला जसं आता धनंजय देशमुख, हा कृष्णा पूर्ण कर. कृष्णा, दोघांमध्ये हॅलो, हा अशी काय कृष्णा अपेक्षा विचार. होती का आपल्याला की दोघांमध्ये भेट होईल? कारण की धस हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे पहिल्या दिवसापासून उभा आहेत. प्रत्येक मी त्यांना व्यक्त होतो. नाही, माझा प्रश्न असा होता की पहिल्या दिवसापासून ते अनेक मोर्चामध्ये सहभागी झाले, तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिले. तुम्ही आज एक नवा आरोप केलेला आहे की 4 बी टीम देखील तुम्ही यात स्पष्ट केलेली आहे. तुम्ही पुढे जात आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण तुम्हाला तुमच्या बंधूला न्याय मिळवायचा आहे. धस देखील त्याचा एक भाग होते. मग त्यांनी भेटणं याबद्दलची तुमची काय प्रतिक्रिया आहे व्यक्तिगत? नाही, त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे ना समाज माध्यमांना की संतोष अण्णा देशमुख यांना न्यायाच्या भूमिकेत मी कायम असणार आहे. आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलणार नाही, की त्यांनी ती व्यक्त केलीत ना, व्यक्त झालेत की मी त्या भूमिकेतच असणार आहे आणि आम्हाला पण तीच अपेक्षा आहे. ठीक आहे अश्विन. नक्कीच. तेव्हा धनंजय देशमुख यांचं असं म्हणणं आहे की ही भेट जरी झालेली असली तरी या लढ्यामध्ये सुरेश धस आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. जसं आता कृष्णाने देखील विचारलं. कृष्णा, धनंजय देशमुख यांना या भेटीबद्दल, म्हणजे जर सुरेश धस आपल्या सोबत आहेत लढ्याबद्दल, तर भेटीबद्दल त्यांना आक्षेप नाहीये असंच एकूणात त्यांच्या भूमिकेतनं आत्ता कळतंय. कृष्णा, नाही, निश्चितच त्यांचा आक्षेप घ्यायचं काही कारण पण नाही आहे. कारण की सुरेश धस यांची पहिल्या दिवसापासूनची जी भूमिका होती ती न्यायाची होती. जो या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण ते अनेक मोर्चामध्ये देखील सहभागी झाले, तिथून देखील त्यांनी या सगळ्याची भूमिका मांडली. त्यांनी काही प्रकरणं देखील बाहेर काढलेली आहेत. त्यामधून मग ते महादेव मुंडेंचं असेल किंवा ह्या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अपडेट असतील किंवा न्यायाच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग असेल. मात्र या सगळ्यानंतर आता एकच गोष्ट आहे की एवढ्या तीव्रतेचा जर तुम्ही या ठिकाणी विरोध करतायत आणि अप्रत्यक्षरित्या तुम्ही धनंजय मुंडे यांना टार्गेट करतायत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट, यामुळे ही सगळी भेट. कृष्णा, तुला थोडंसं थांबवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.